याच वर्षी शेड्यूल्ड बँकेचा दर्जा मिळालेली अशी ही बँक मी आज तुम्हाला एक आनंदाची बातमी आमच्या बँकेच्या गौरव भर घालणारी ती म्हणजे इंटरनेट बँकिंगची सुविधा ही पहिल्यांदा मराठवाड्यात कोणत्या बँकेला मिळत असेल ते देवगिरी नागरी सहकारी बँकेला. कारण इंटरनेट बँकिंग मिळणं म्हणजे टेक्निकली बँक तुमची खूप साऊंड आहे हे सिद्ध करणं असं असतं आणि आरबीआय अतिशय कठोर तपासणी करून ही सुविधा आपल्याला देते. आणि आज आपली सगळी मुलं युवा पिढी ही सगळी पुणे मुंबई बेंगलोर अशी सगळी बाहेर सगळी जात आहेत आणि हे कुणी आता बँकेत जाऊन व्यवहार करणारी ही पिढी नाहीये, पण ही सगळी बँकेशी जोडलेली जावीत यासाठी बँकेत ही इंटरनेट सुविधा आवश्यक होती आणि ती आपल्या बँकेला मिळालेली आहे. मी सगळ्यांना आवाहन करेल की आपणही देवगिरी बँकेचे ग्राहक सभासद होऊन या सगळ्या सुविधांचा लाभ घ्यावा. गृह कर्जामध्ये सगळ्यात कमी व्याजदर 7% कर्ज देणारी, कारण आपल्या माणसाचं घर व्हावं या भावनेतून आम्ही ही एक योजना चालवतो. ती आता आम्ही महानगरपालिकेतल्या पंतप्रधान आवास योजनेमधून 12,000 गरीब मंडळींना घरं मंजूर झालेली आहेत आणि त्यांना इतर बँकापेक्षा अतिशय चांगल्या आकर्षक नो लॉस नो प्रॉफिट अशा व्याजदरांमध्ये आम्ही कर्ज द्यायला एक मोठी मागणी आयुक्तांकडे आम्ही केलेली आहे आणि आम्ही उद्युक्त आहोत त्या सर्वांना कर्ज देण्यासाठी. अशी देवगिरी बँक ही अनेक सामाजिक उपक्रम चालवत पुढे जाणारी ही बँक आहे. त्या संदर्भात सर्वत्र राजकारण तापलेलं आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाहता की आम्ही अतुल सावे साहेबांच्या आपल्या माननीय कॅबिनेट मंत्री नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढण्याचं ठरवलंय. शेतकऱ्यांची बँक आपल्या जिल्ह्यातल्या आपल्या माणसांची बँक आहे आणि तिथे झालेल्या विविध घोटाळ्यांचा हा विषय बंद झाला पाहिजे. सामान्य माणसाला चांगलं कर्ज मिळालं पाहिजे आणि बँक चांगली चालून राज्याचे केंद्राच्या योजना या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे अशी मंडळी तिथे जावी असा आमचा यावेळेचा प्रयत्न आहे आणि तो यशस्वी होईल याची मला खात्री आहे.